नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनेल द फन टेक लाईफ रिया. तर आज आम्ही असं डिसाईड केलं की CSTला मंगलदास मार्केटला जायचं. मग आम्ही इकडे आता ट्रेनचा वेट करतो. दुपारची वेळ आहे, सो ट्रेन ऑलमोस्ट 10-15 मिनिट्स लेट आहे. सो आम्हाला फायनली ट्रेन मिळाली. मग त्यानंतर आम्ही CSTला मंगलदासला जाण्याचं एकच रिझन, कारण तिकडे कपडे खूप चांगले भेटतात असं ऐकलेलं. त्यानंतर आम्ही CST स्टेशनला पोहोचलो. त्यानंतर मग थोडा चालत गेल्यानंतर आम्ही टॅक्सी पकडली. टॅक्सीने मी मंगलदास मार्केटला पोहोचलो. त्यानंतर जाताना पहिल्यांदा तुम्हाला कॉजवा मार्केट लागेल. मग तिकडे आम्ही काय एवढं जास्त बघितलं नाही, कारण आम्हाला मंगलदासला पहिल्यांदा एक्सप्लोअर करायचं होतं. मग मी त्या गल्लीतून एका आतमध्ये गेलो. मग हा एंट्रन्स आहे मंगलदास मार्केटचा. नंतर मग असंच एक्सप्लोअर करत करत पुढे वगैरे गेलो. तिकडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे भेटतात, जसं की टॉप असतील, शर्ट्स असतील, त्यानंतर साड्या असतील, त्यानंतर असेच वेगवेगळे प्रकारचे मुलींचे खास करून जास्त भेटतात. त्यानंतर मग इकडे असं चालत पुढे पुढे गेल्यानंतर मग आम्हाला एक शॉप भेटलं, जिकडे सगळे असे व्हाईट कलरचे कपडे आहेत. मग हे जे कुर्तीज दिसतात ते काहीतरी अराउंड 800 रुपीजला होते. मग त्यातली माझ्या दिदीने एक घेतली. त्यानंतर मग असंच पुढे गेल्यानंतर आम्हाला ड्रेस मटेरियलवालं दुकान भेटलं. मग तिकडे पण असे ड्रेस मटेरियल सुरू होतात अराउंड काहीतरी 800पासून 3000-4000पर्यंत काहीतरी होते. त्यानंतर मग इथे हा मध्ये मस्ती करत होता, सो मग मी त्याला थोडा ॲड केला ब्लॉगमध्ये. नंतर मग तिकडे आम्ही एक्सप्लोअर केलं तसं बऱ्यापैकी, पण सगळं काय मी घेऊ शकलं नाही ब्लॉगमध्ये. त्यानंतर मग असंच पुढे पुढे गेल्यानंतर मग गणपतीचा सीझन चालू आहे. मग तिकडे सगळं डेकोरेशनचं वगैरे पण सामान होतं. पण आमचा आजचा मोटिव्ह होता मंगलदास मार्केट एक्सप्लोअर करणं. सो मग आम्ही नंतर मग एका नवीन गल्लीमध्ये गेलो. तिकडे सगळं असं जे होलसेलला भेटतं ना, त्या सगळ्या गोष्टी होत्या. मग ते मंगळसूत्र असेल वेगवेगळ्या प्रकारचं, मग ते सगळं होलसेल माल होतं. तिकडे असं सिंगल पीस काय भेटत नव्हता. त्यानंतर असंच मग एक्सप्लोअर केलं जरा ते कसं काय होलसेलचं आहे तसं वगैरे. त्यानंतर मग आम्हाला लेस वगैरे पण खरेदी करायचे होते. मग आम्ही एका दुकानात गेलो, ते पण होलसेलचं दुकान होतं. मग तिकडे काहीतरी डझन घेतल्यानंतर भेटत होतं, असं समथिंग काहीतरी होतं. मग तिकडे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या लेस होत्या, ज्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतात आता. नंतर असंच मग वेगवेगळ्या प्रकारचे फुलं पण होते. मग ते आपण असं स्टिच करू शकतो ब्लाऊज. नंतर मग आम्ही गेलो पुढे चालत चालत. मग आम्हाला वॉचचं दुकान भेटलं. मग तिकडे आम्ही वॉच एक्सप्लोअर केले आणि आम्हाला हॉलमध्ये लावण्यासाठी असं मोठं वॉच हवं होतं. मग आम्ही वॉच बघितलं, घेतलं पण. आणि हे वाला छोटं मला खूप जास्त आवडलेलं, मग मी ते पण घेतलं. लेट्स से आता मी कुठे लावेल आय डोंट नो, पण मी ते घेतलं. त्यानंतर मग आम्ही असं डिसाईड केलं की आता एवढ्या दूर आलोच आहे तर आपण मग आता कोलाब्याला जाऊ, कारण कोलाबा मार्केट पण तिथून टॅक्सीने जवळ आहे. मग तिकडे गेलो आम्ही. आणि मग कोलाब्याला जाण्याचं एकच रिझन, तिकडे कपडे स्वस्त भेटतात, म्हणजे 250पासून चालू होतात. सो स्वस्तच आहे तिकडे. मग काय गेलो. मग पहिल्यांदा गेल्या आम्ही पहिल्यांदा ठरवलं, भूक लागलेली खूप जास्त. मग आम्ही मॅगडीला गेलो पहिला. मग काय मॅगडीला गेल्यानंतर मग प्रत्येकाला जे पाहिजे होतं ते ऑर्डर केलं. ऑब्वियसली मला खूप जास्त आवडतात फ्राईज, मग मी फ्राईज घेतले, चीज फ्राईज. त्यानंतर मग काय नाही, खाऊन झाल्यानंतर परत मग आम्ही हँडवॉश घ्यायला गेलो. मग हँडवॉश घेतल्यानंतर हँडवॉश आम्हाला खूप स्वस्त पडलं, काहीतरी 300ला एक पडला. त्यानंतर मग आम्ही थोडे कानातले वगैरे पण एक्सप्लोअर केले. आणि कानातले एक्सप्लोअर केल्यानंतर कपडे पण घेतले, पण ते मी व्हिडिओमध्ये नाही घेतलं कारण खूप लेट झालेला आणि आम्हाला घरी जायचं होतं लवकर. आता आम्ही इकडे रोहनचा वेट करत थांबलेलो. तो आम्हाला बोलला 5 मिनिटात येतो. 5 मिनिटं करत करत त्याने आम्हाला 15-20 मिनिटं थांबवलं. नंतर तो फायनली तो आला. त्यानंतर मग आम्ही टॅक्सी पकडली. टॅक्सीने परत आम्ही CST स्टेशनला जायला निघालो. आणि ऑब्वियसली रात्र झालेली, त्यामुळे ट्रॅफिक होतं थोडं. आणि मग काय नाही, पुढे गेल्यानंतर मग ट्रॅफिक कमी झालेलं. सो आम्ही गेलो. त्यानंतर मग आम्ही स्टेशनला पोहोचलो. मग इकडे आम्ही चालत जातो, कारण टॅक्सीवाले खूप दूर सोडतात थोडा स्टेशनच्या, कारण तिकडे त्या लोकांना अलाउड नसतं असं ते आम्हाला बोलले. आम्हाला माहिती नाही आहे. दॅट्स ऑल अबाउट टुडे. मग आम्ही मंगलदास एक्सप्लोअर केला. ठीक होतं, एवढं पण काय स्वस्त नव्हतं जेवढी त्याची क्रेज आहे की ती खूप स्वस्त आहे वगैरे वगैरे, असं काही नव्हतं. ते मॉडरेट आहे, जास्त पण स्वस्त नाही आणि जास्त पण एक्सपेन्सिव्ह नाही. त्यानंतर मग आम्ही पोहोचलो इथे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ.